या 5 गोष्टीमध्ये सगळं काही एकवटलेलं आहे. सत्य जीवनाचा आधार आहे. आपल्या जीवनामध्ये आपण खोटं बोलणार नाही, कोणाची फसवणूक करणार नाही, लांडी लबाड्या करणार नाही, सत्यवचनी राहू आणि सत्याच्या मार्गाने आपण जाऊ आणि सत्य असू तेच आपण स्वीकार करू. हा पहिला गुण त्यांनी सांगितला. दूसरा अहिंसा, जिओ और जीने दो. आम्ही पण आनंदाने जगू आणि दुसऱ्यालाही आनंदाने जगू देऊ. दुसऱ्याच्या जीवनाला दुःखी करण्याचा आपण प्रयत्न नाही करणार. आमच्याकडे राजकारणामध्ये ईर्ष्या, मत्सर, द्वेष, अहंकार सगळं काही आहे. तर मी एकाला समजावून सांगितलं की मोठे होण्याचे 2 मार्ग आहेत. एक रेषा आहे, 2 रेषा आहेत. आपली रेषा मोठी करायची असेल तर पहिला मार्ग असा आहे की दुसरीची रेषा पुसण्याचं काम करायचं. हा कसा नालायक आहे, कसा बदमाश आहे हे सांगत फिरायचं. आणि दुसरा मार्ग आहे आपली रेषा मोठी करायची. तर दुसऱ्याची रेषा पुसण्यापेक्षा आपली रेषा मोठी केली पाहिजे आणि त्यातून आपलं चांगलेपणा मोठेपणा सिद्ध होईल. आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांना, आज समाजामध्ये आपण पॉझिटिव्हिटी, आपल्या स्वतःच्या विचाराबद्दल अभिमान बाळगत असताना दुसऱ्याबद्दलचा द्वेष बाळगणं नाही, दुसऱ्याचा तिरस्कार करायचा नाही. आपला चांगुलपणा, आपला सज्जनपणा, आपला सुसंस्कृतपणा, आपल्या विचाराची पॉझिटिव्हिटी आपण लोकांना सांगू आणि त्याकरता आपण दुसऱ्याला कुठलाही आघात, अन्याय, अत्याचार करणार. मला नेहमी एक प्रश्न होतो, हे यज्ञ होतात त्यात बळी कोणाला देतात? बकऱ्याला देतात. देवीसमोर बळी कोणाला देतात? कोंबड्या, बकऱ्याला देतात. मी म्हटलं वाघाला का नाही बळी, सिंहाला का नाही बळी देत? कारण दुर्बल माणसाला बळी देतात. पण दुर्बल माणसाचं रक्षण करण्याची जबाबदारी कोणाची आहे? अहिंसेमध्ये एक उत्तम गोष्ट आहे की सज्जन आणि चांगल्या माणसाने अहिंसेवर कितीही भाषण केलं तरी त्याचा परिणाम काही साधला जात नाही. पण सामर्थ्यवान माणूस असेल तरच अहिंसा प्रस्थापित होऊ शकते. आम्हाला सामर्थ्यवान व्हायचं आहे. आता लढाई जी होते ती रणगाड्याने, सैन्याने जाऊन सीमेत घुसून नाही होत, ड्रोननी होते, मिसाईलनी होते, रॉकेट्सनी होते. आम्हाला सगळं काही पाहिजे आहे, सगळं काही मिळवायचं आहे. पण दुसऱ्याची जमीन अधिग्रहित करण्याकरता, राज्य अधिग्रहित करण्याकरता आणि लोकांना गुलाम करण्याकरता आम्हाला सामर्थ्य नाही.